शोरूमला वगैरे पण यांनी काम केलेले आहेत। एअर इनलेटमध्ये किती कार्बनचं प्रमाण आहे बघा, आणि संपूर्ण गाडी पिकअप कशी देईल हे तुम्ही बघू शकता किती आहे। मी आलो हडपसरवरून। गाडीचं काम म्हणजे ॲक्च्युली ऑइल लिकेज होतं आणि कूलंट लेवल कमी होतं आहे। आणि याच्या आधी बाहेर केलं पण ते सॅटिस्फाय नाही आहे, ते कूलंट तरी पण कमी होतं आहे। ओके, आणि स्पाइस वगैरे तर गाडीचा संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, ट्रायल वगैरे मारलेला आहे। तर सरांना विचारू बिल वगैरे कसं लावलंय आणि त्याने ट्रायल मारल्यानंतर गाडीमध्ये काय फरक वाटतंय चालवायला। समाधान सरांनी सांगितल्याप्रमाणे जे इजिआर इंटरकूलर साफ केलाय त्यामुळे गाडीचा पिकअप प्लस जो ब्लॅक स्मोक होता तो पण पूर्णपणे बंद झालेला आहे। आणि गाडीचं जे फायरिंग आहे ते पण बऱ्यापैकी एकदम कूल झालं। लिकेज कूलंट लिकेज दोन्ही कामं केलेत पण त्याचं काही सॉल्व्ह नव्हतं झालं, बट इथे ते प्रॉपर सॉल्व्ह झालेलं आहे। बिल व्यवस्थित आहे, बाहेर मी याच्या आधी चौकशी केली त्याच्यापेक्षा तर इथे रिजनेबल आहे आणि व्यवस्थित आहे एकदम। आणि गाडी सर्व्हिस करत असताना एकदम संपूर्ण डीप सर्व्हिस करा, त्याच्यामध्ये इजिआर इंटरकूलर वगैरे करा की पुढे जाऊन ती गाडी पिकअप वगैरे किंवा ह्याला प्रॉब्लेम येईल।